चिंचोटी परिसरातील समस्यांवर तात्काळ कारवाईचे प्रशासनाला निर्देश. नगरसेविका ज्योत्स्ना शरद भगली यांची धडाकेबाज सुरुवात. वसई विरार महानगरपालिकेच्या बहुजन विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 27च्या नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्ना शरद भगली यांनी पदभार स्वीकारताच चिंचोटी मतदारसंघातील प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष देत कामाला जोरदार सुरुवात केली आहे. हा संपूर्ण दौरा त्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्व लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक कन्हैया बेटा भुईर यांच्या देखरेखी दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चिंचोटी परिसरातील सर्व पाड्यांचा प्रत्यक्ष दौरा करून नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यात चिंचोटी, लोहारपाडा, आदर्शनगर, बोरातपाडा, साडी कंपाऊंड, रुस्तम कंपाऊंड तसेच परिसरातील इतर सर्व पाडे, वाड्या आणि वस्ती भागांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्ते, गटारे, पथदिवे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत तात्काळ निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मागील 5.5 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत चिंचोटी परिसरातील गाव, वाड्या, वस्ती व पाड्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचल्या नसल्याचे या पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी सार्वजनिक गटार व्यवस्था नसून गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक भागांमध्ये रस्ते व विद्युत पथदिव्यांचीही व्यवस्था नाही. जवळजवळ 4 किलोमीटरचा परिसर भर उन्हामध्ये पायी फिरत नगरसेविका ज्योत्स्ना शरद भगली यांनी प्रत्येक पाडा, गल्ली आणि वस्तीची बारकाईने पाहणी केली. पिण्याचे पाणी, नियमित कचरा उचल, कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देणे, औषध फवारणी, धूर फवारणी, विद्युत पथदिवे बसवणे तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते शरद भगली, भरत भगली तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेविका ज्योत्स्ना शरद भगली यांच्या या तात्काळ आणि थेट कृतीमुळे चिंचोटी परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून प्रभागातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळणार असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया. मागील 2-3 वर्षात खासदार झाले, आमदार झाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आश्वासन देऊन गेले, मात्र निवडून आल्यानंतर त्यातील एकही लोकप्रतिनिधी आमच्या प्रभागात कमीत कमी आमच्या समस्या जाणून घेतले नाहीत व आमच्या विभागाला भेट देखील दिली नाही. मात्र ज्योत्स्नाताई भगली, शरद भगली हे निवडून येताच त्यांनी तात्काळ आमच्या विभागात येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत आम्ही पूर्ण समाधानी आहोत. अशा प्रकारचे समाजसेवक आम्ही आजपर्यंत कधीच पाहिले नाही. आम्हाला नक्कीच विश्वास आहे की येत्या 5 वर्षात आमच्या समस्या नक्कीच सुटतील व आमच्या प्रभागाचा विकास होईल व आम्हाला मूलभूत सुविधा मिळतील असा विश्वास अनेक महिलांनी, नागरिकांनी, मतदारांनी व्यक्त केला.